चला तर निघालो, बाळू आलाय, तिघजण निघालो एका गाडीवर. चला, टाकी बिकी फुल आहे, काय अडचण नाही, बघू शकता. चला, तर तुम्ही म्हणसाला कुठं निघालो, तर आपण निघालो सोलापूरच्या दिशेनं. चला तर हळूहळू समजा सांगणार आहे तुम्हाला कुठं चाललोय, काय चाललोय. बघू शकता कसं पोज करते गाडी. आपण आलेलो आहे सोलापूर दिशेने नीट गोल. आपण चाललेलो आहे तुळजापूरला देवीच्या दर्शनाला. लई दिवस झालं म्हणत होतं जायचं, पण आमची म्हातारी काय जाऊ देत नव्हती. आज म्हातारी संग भांडणं करून निघालोच. बघू शकता इथे एक जम्बो वडापाव म्हणून फेमस आहे. आलो आपण. गेले आता आत, बघू कुठं गेले आता, काय इथं बसले तर. ए तुम्हाला काय पाहिजे? वडापाव खायचा आहे, वडापाव. काय झालं? बसायची सीट एकदम भारी. मग यार चष्मा म्हणून तर मी काय चष्मा घातला. बघ भाई चष्म्याने किती भारी वाटते, एक नंबर. असं काय तर वडापाव आहे. सोलापूरला आला तर नक्की भेट द्या इथं, जम्बो वडापाव मग तिथे. तर चला बघू. आपला तर काय उपास, आपण काय खाणार नाही. दोघांना चालू गडी नटतेल दोघं. ही बघा कसं डोळं करायला. चला बघू आपण कसं कसा वडापाव आहे, बघतो. वडा फेमस आहे इथला. खाऊन सांगा, क्वालिटी क्वांटिटी समजा सांगा. कुठं मिळतो असा वडापाव ती सांगा नुसता. तर भाऊ गडी सॉस बिस टाकून तयार करायला येतं. कसं काय तर म्हणा दादा, क्वालिटी बिलटी काय नाही मग ठेवा राहू द्या पैसे तुम्ही लागा. क्वालिटीमध्ये आणलं, क्वालिटीमध्ये आणून सुद्धा असं करतो. काय करता आता, अवघड आहे नाही याच्या पुढं. तू तर सांग, खाऊ द्या त्यांना, अजून कळलं नाही. चला अजून पुढे लय मोठा ब्लॉग आहे, कंटिन्यू करा. आपण चाललो तुळजापूरला. खाल्लाय मस्त वडापाव बिडापाव. गडी गेल्या तर स्टिंग आणा आहे तकडे, बघू शकता. आणा जाता इथनं 16 किलोमीटर सोलापूर, तर 35 अर्धा तासापर्यंत पोचते. गेले तर आता गडी स्टिंग आणायला, बघू शकता. कधी ये जाता बघू त्यांना लावलं. तर आणल्यावर 3 बाटल्या. ते जाताना नीट गोलसट आहे. तुला काय पाहिजे? नाही मला बिर्याची बाटली पाहिजे. मी त्याला मोकळी बाटली देऊ आपण. चला मला डायरेक्ट लोकेशनला भेटू. मस्त तर तुम्हाला म्हटलं रोड बेड दावा जरा कसं टकाटक एक नंबर रोड होता. गडी बघा मागं बसून कसं पोज मारते. आता आपला उपास होता तरी सुद्धा स्टिंग हाणली. असू द्या म्हटलं, काय असेल तसं असेल. उपासाला त्यात काय चालते, चाललीच म्हटलं स्टिंग. काय ज्यूसचा एक तराचा, त्यामुळं पिलो मी बी डोळं दाखवून. मग काय विजापूर हायवे लागलेला, विजापूर पुणे हायवेला जिथं जात आहे, पुणे हायवेला उतरते का नाही ते गोल्ड रेंडनमध्ये. काय कॅमेरामॅनला दिला मोबाईल, धर म्हटलं तू मागं बसून आपला काढ व्हिडिओ. सोलापुरात बाहेर आल्यावर केला चालू. सोलापुरात लय गर्दी असते म्हटलं बंद कर. त्यात अजून आम्ही ट्रिपल सीट. काय गाडी म्हटलं आरटीओने धरलं म्हणजे दणका, पाशाला दणका आहे म्हणून काही लय रिस्क घेतली नाही. मग काय तुम्हाला दावत ना, आम्ही बी बघत लय दिवसातनं निघालेलो.
माणसाला टेन्शन आलं ना फिरायला जावं. माझं म्हणणं तर फिरायला गेला का माणूस एकदम माइंड फ्रेश होते. त्यामुळे फिरायला दारामध्ये जात जावा किती बी काम असू द्या. आम्ही बघा बरं माइंड फ्रेश करायला नीट गोल देवीला तुळजापूरला चला म्हणलं. आपलं तेवढंच दिवस बी जाईल. टेन्शन लय आलं तर काय सांगायचं आहे तुम्हाला. मग काय कॅमेरामॅन लागला इकडं इकडं पोज मारायला. आलो टोळवर मग काय मस्तपैकी टोळावर म्हटलं सांगा गार गरम काय तर. मग काय चला म्हटलं चहाच्या दुकानात आपण चहा प्यायला नीट गोल. इंटरनॅशनल टोळ गेटवानी बघा नाद करा टोळचा कशी गर्दी. आपल्याला काय अडवत नाही बा. आपण टू व्हीलरवर असल्यामुळे नीट गोल कडांनी सटलो. दमलं नाही मग चायवाला या लागते चहा प्यायला सर तिकडे. अरे मग चहा तरी घेऊन येता. एक नंबर क्वालिटी क्वांटिटी आला का थांबत जावा. एवढी तिकडे मग बॅनर जाऊ चहा बी प्यायला लागते. कसं क्वालिटी बघ कसं चित्र बित्र काढली कडाक. मग काय चहा पिलो बघा न किलो मारला स्टार्टर गाडीला. नीट गोल निघालो. बघू शकता आलतो आपण तुळजापूरच्या एकदम जवळ. ते समोर डोंगर दिसतंय तिथं देवीचं दत्त मंदिर आहे. चला तर रोडवर नाही काय कळालंच नाही कधी आलो. एवढा भारी रोड बिड आहे टकाटक. एक खड्डा नाही बघायला राव. असं रोड पाहिजे तर. बघू शकता मिनी कुप्पर गेलेली आहे. मिनी कुप्पर 2 कोटी गाडी राव. बघून गाडीला कसं नुसतं जाऊ द्या म्हटलं चला. मग काय आपण आलो महामंडळाच्या मागे लावली. आपल्याला काय एंट्री घावेना झाली त्यामुळे लावली त्या मागे. मग काय इथं लिहिलता बघा बोर्ड आहे तुळजाभवानी मंदिर दर्शनाला. मग काय लागलो बघ हात लागला. बघू शकता गाड्या आल्या समजा गायला आपण चला. मग आलं जरा डोक्यात माझ्या टेन्शन कमी झालं. रोड घावेना म्हटलं म्हणून टेन्शन आलं. मग काय बघू शकता लावला दुरला. तिघं असल्यामुळं गाडी बी काय बनली दमान जाऊ दे. हा बी काढला दुरळा. ट्रॅक्टर त्याच्या पुढं महामंडळ. मग काय चला म्हटलं दोन्हीला वरटे खाणू. बघू शकता वन बीट लय बार असल्यामुळे जरा क्वालिटी कमी आहे. घ्या सांभाळून जाऊ द्या असू द्या कसं तर आपलं. कसं वाटतंय सांगा नक्की कमेंटमध्ये. व्हिडिओ कसं वाटला आपला. कॅमेरामॅन मागवता हो आपल्यापाशी मोबाईल नसल्यामुळे असं जरा थोडा अडचण झालीच. घाट काय संपतो का नाही म्हणलं बरं आला थोडा राहिलेला चला. ट्रॅफिक लय ह्या रोडला. ट्रॅफिक 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 म्हणत वळली मॅपे गाडी. मग काय ट्रॅव्हल्स बिवल चालते पूर्ण फास्ट. या म्हटलं कडनं जाऊ आपण लय रिस्क घे नको. लोकांना दम अजिबात निघत नाही त्यामुळं आपण कडकडन निघालेलो बघा. पांढरी पट्टी धरली ना नीट गोल निघालो. पुण्याची फिलिंग आली. पुण्यात बी असंच होतं हो. घाट बीट एक नंबर. घाटात गाडी चालवायला एक नंबर वाटते. ती गाडी आधी जाताना एवढं काय वाटत ना बरं येताना लय पाहिजे. तुळजापुरात मारलेला आहे आपण एंट्री. बघू शकता तुळजापूरमध्ये आलेलो आहे आपण. चला समोर दिसते तर मला हॉटेल बिटेल लय ती. आम्हाला काय टेन्शन नाही. जर लय उशीर झाला तर द्यायचं निवांत इथं आपलं एक हॉटेल घेऊन झोपायचं. पण आपल्याला कुठं 100 किलोमीटर आहे त्यामुळे काय म्हणलं चला
हॉटेल बिटेलची आपल्याला काही गरज नाही. मग काय बघू शकता आपण आलोय शिवाजी महाराज चौक दिसतोय चौकापाशी. इथनं महाराज आपला लेफ्ट नीट गोल देवीपाशी जाते.